Hello friends, good morning. Today we are going to learn a lesson of 6th standard Nujos project. In this lesson, we are told a story of one schoolboy who comes on the earth from the planet Mars. His spaceship settles in front of Akshay's house, and how Akshay sees a strange light, and how Akshay and Nujo got talking, and how Akshay helps him in his school project on the earth. So we have to learn this story. It is a imaginary story based on science. Let us start reading and try to understand the meaning of each and every sentence. मित्र हो, न्यूजोस प्रोजेक्ट म्हणजे ही एक काल्पनिक वैज्ञानिक कथा आहे. या कथेमध्ये मंगळ ग्रहावरील निजो नावाचा मुलगा पृथ्वीवर अवकाशयानातून येतो. त्याच्या शाळेने दिलेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तो पृथ्वीवर येतो आणि अक्षयच्या घरासमोर त्याचं अवकाशयान स्थिरावतं. अक्षय आणि निजो या दोघांमध्ये काय संवाद होतो आणि अक्षय निजोला कशी मदत करतो त्या बाबतीत ही कथा आहे. चला तर वाचूया आणि समजून घेऊया. निजोस प्रोजेक्ट. ए स्पेसशिप सेटल्स इन फ्रंट ऑफ अक्षय's हाऊस. अवकाशयान अक्षयच्या घरासमोर स्थिरावते. व्हॉट इज दिस स्ट्रेंज लाईट? हा काय विचित्र प्रकाश आहे. व्हॉट डू आय सी? हे मी काय बघतो आहे. हॅलो, आय एम निजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स. हॅलो, मी मंगळ ग्रहावरून आलेला निजो आहे. हॅलो, आय एम अक्षय. हॅलो, मी अक्षय आहे. आय कांट बिलीव्ह माय आईज. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसू शकत नाही. आर यू रिअल? तू खरंच सांगत आहेस? व्हॉट डू यू मीन रिअल? खरं म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? आय एम हिअर ऑन माय स्कूल प्रोजेक्ट. मी माझ्या शाळेचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. टू स्टडी ह्युमन बॉडी पार्ट्स आय नीड हेल्प. मानवी शरीराच्या अवयवांचा अभ्यास करण्यासाठी मी या पृथ्वीवर आलेलो आहे. आय नीड हेल्प. मला मदतीची गरज आहे. हो, अरे, यू टू हॅव प्रोजेक्ट्स. तुम्हाला सुद्धा प्रकल्प असतो. आय विल हेल्प यू. मी तुला मदत करेल. आय हॅव मेनी चार्ट्स, मॉडेल्स, बुक्स अँड ए टॅबलेट. माझ्याकडे अनेक तक्ते आहेत, प्रतिकृती आहेत, पुस्तके आहेत आणि टॅबलेट पण आहे. These models show human body parts. या प्रतिकृती मानवी शरीराचे अवयव दाखवतात. फोरहेड म्हणजे कपाळ, आयलिड म्हणजे डोळ्याची पापणी, नॉस्ट्रिल म्हणजे नाकपुडी, नेक म्हणजे मान, आयब्रो म्हणजे भुवई, आयलॅशेस म्हणजे पापणीचे केस, चीक म्हणजे गाल, चीन म्हणजे हनवटी, थ्रोट म्हणजे गळा, फेस म्हणजे चेहरा, शोल्डर म्हणजे खांदा, चेस्ट म्हणजे छाती, आर्म म्हणजे बाहुदंड, स्टमक म्हणजे पोट, रिस्ट म्हणजे मनगट, हँड म्हणजे हात, थाय म्हणजे मांडी, लेग म्हणजे पाय, टोज म्हणजे पायाची बोटे, पाम म्हणजे तळहात, एल्बो म्हणजे कोपर, वेस्ट म्हणजे कमर, नी म्हणजे गुडघा, अँकल म्हणजे घोटा, हील म्हणजे टाच, बिग टो म्हणजे पायाचा अंगठा. नाव लुक ॲट मी. आता माझ्याकडे पहा. दिस इज माय एल्बो जॉईंट. हा माझा कोपराचा सांधा आहे. आय कॅन मूव्ह इट लाईक दिस. मी याला अशा प्रकारे हलवू शकतो. बट नॉट दिस वे. पण अशा प्रकारे नाही हलवू शकत. दिस इज माय शोल्डर जॉईंट. हा माझा खांद्याचा सांधा आहे. आय कॅन टर्न इट इन 360 डिग्री. मी याला 360 अंशामध्ये फिरवू शकतो.
Oh, wow. Can you also tell me about other living things on Earth? तू मला अजूनही इतर पृथ्वीवरील सजीवांची माहिती सांगू शकतोस? नथिंग सिम्पलर. अगदी सोपं आहे. टस्क टस्क हत्तीचे दात, ट्रंक हत्तीची सोंड, फ्रंट लेग हत्तीचा पुढचा पाय, हाइंड लेग हत्तीचा मागील पाय, टेल हत्तीचे शेपूट, बीक किंवा बिल म्हणजे पक्ष्याची चोच, विंग म्हणजे पंख, फेदर्स म्हणजे पंखावरील बारीक बारीक पीस, क्लॉ म्हणजे पक्ष्याचा पंजा, हॉर्न म्हणजे शिंग, जॉ म्हणजे जबडा, हुप म्हणजे पायाचे खूर, हूज म्हणजे पायांचे अनेक खूर म्हणजे दोघं पायांचे खूर, व्हिस्कर्स म्हणजे मिशा, पॉ म्हणजे सिंहाचा पायाचा पंजा, मेन म्हणजे सिंहाच्या मानेवर जो केसाळ भाग असतो त्याला म्हणतात आयाळ. आय नो व्हॉट दीज आर. निजोय म्हणतोय की मला माहीत आहे हे काय आहेत. दे आर अंटेना. ते अंटेना आहेत. यू आर राईट. इट्स अ स्नेल. अक्षय म्हणतो अगदी बरोबर आहे. इट्स अ स्नेल. ती एक गोगलगाय आहे. हो, माय बजर्स रिंगिंग. अरे, माझे इशारा देणारे यंत्र वाजत आहे. माय टाईम ऑन अर्थ इज अप. पृथ्वीवरील माझा वेळ संपला आहे. आय मस्ट गो. मला गेलेच पाहिजे. थँक्स फ्रेंड. बाय. धन्यवाद मित्रा. अच्छा, लेट्स मीट अगेन. पुन्हा भेटूया. ओके. थँक्यू.